पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ने विनीत भोईरचा पहिला चेंडू आहे. पॉवर प्लेचा पहिला चेंडू अगदी वेगाने टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. लेंथ अँड लाईन मध्ये पहिला चेंडू टाकण्याची तयारी इथे केली आहे गोलंदाजाने. चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. सुपेगाव विपक्ष आपण पाहता मिटपाडा न्यू संघर्ष मिटपाडा आणि एमबी स्पोर्ट सुपेगाव. बिग मॅच बिग फाईट. पहिला चेंडू चांगला टाकलाय. अजूनही त्याला 5 चेंडू टाकायचे आहेत आणि प्रमोदचं ज्या प्रकारे नाव आहे टेनिस क्रिकेट बॉलमध्ये त्या प्रकारचा जर हमला झाला आक्रमकता दाखवली तर हा टार्गेट जो आहे 40+ तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल. हा स्ट्रोक आपण पाहतोय या इष्टाचा वेध घेणारा हा चेंडू होता. पायांवर घेतला अगोदर मात्र त्यानंतर बॅटला चेंडू हा स्पर्श झाला. एक सिंगल धाव मिळाली दे. पहिली धाव स्कोरबोर्ड लागली जात आहे. वातावरण थोडंसं गरम आहे. क्रिकेट मात्र सर्वांना हवं असणारा क्रिकेट. प्रत्येक जण आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत आहे. सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेट फार उंच गेलाय. विनीत चांगला चेंडू चांगला स्ट्रोक शॉट एक्स्ट्रा कव्हरवर चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. शांतता ठेवली या षटकामध्ये विनीत भोईरने. चांगली गोलंदाजी चांगला पेस आहे. बाउन्स देखील चांगला आहे आणि व्हेरिएशन खूप चांगला आहे गोलंदाजीचा. हा चेंडू समोर केलाय. स्ट्रोक चांगला आहे. शतरक्षक आहे मात्र बघत राहील चेंडू सीमा पार. षटकार. माझी अग्निमातेचा दौद वर 8 धावा 8 विकेट गमावलेला नाहीये म्हणजे इथून चांगली फलंदाजी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. हा स्ट्रोक ऑन साइडला केलाय. चेंडू हवेमध्ये निमेश चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय. फिल्डिंग चांगली झाली आहे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळाला निमेश शेलार याच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट. धाव संख्या 10 धावा धाव बलकावर. रत्नराज जो वैयक्तिक 1 धावावर खेळत आहे. प्रमोद चांगली फलंदाजी करत आहे. एक षटकाराने 9 धावांवर खेळत आहे. हा चेंडू सोडून दिलाय. सोडलाय माग मात्र एसटी उडवली आहे. यू मिस आय एम डेफिनेटली हिट. हा बोल्ड होते क्लीन बोल्ड विकेट. दांडी गुल केली होती तिथे प्रमोदची. प्रमोदने सुरुवात तर चांगली करून दिली आहे मात्र येणाऱ्या 12 चेंडूंवर किती धावा बनतील हे पाहणं गरजेचं आहे. सुपेगाव टीम पार धरून आलेली टीम आहे मात्र सध्या आपण पाहतोय या गोलंदाजीमध्ये परिवर्तन. निकलेश शेलार आलाय षटक्रमांक 2 टाकण्याकरिता. निकलेशने देखील हा सीझन भरपूर गाजवलाय आपल्या बॅटिंग आणि गोलंदाजीच्या जोरावर. आता सध्या पाहूया टीम एक चांगल्या स्थितीमध्ये किती धावा रोखवेल की किती धावा ठोकेल फलंदाज. रत्नराज याच्याकडे फार क्षमता आहे. मोठे पटके खेळू शकतो. सज्ज होते खेळण्याकरिता गोलंदाज निकलेश. राऊंड विकेटने पहिला चेंडू या षटकातील. पहिला चेंडू ऑन साइडला उडवलाय सीमेच्या दिशेने. हवेच्या जोरावर चेंडू सीमेच्या बाहेर येतो. षटकार.
गोलंदाज निकलेश चेंडू क्रमांक 5 षटकातील हा चेंडू ऑफस्टमर आहे. ऑफस्टिकच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. यतीन पाटील पंचांच्या भूमिकामध्ये. सोबत आपण पाहतोय विराज शेलार. धाव संख्या 22 धावा 22 रन. एक विकेट के नुकसान पर आउट होने वाले बल्लेबाज प्रमोद जिन्होंने 9 रन बनाए अपनी टीम के लिए. निकलेश शेलार राउंड द विकेट ने हा चेंडू आपण पाहतोय समोर खेळलाय. शतरक्षक दूर आहे. विनीत आलाय मात्र बुद्धात पोहोचला चेंडू पर्यंत. आता 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन देखील फार चांगली होती. आपण बघितलं रत्नराज आणि सोबत आपण पाहतोय ऋतिक याच्या माध्यमातून. ऋत्विक धाव संख्या झाली आहे 24 धावा 24. आता स्ट्राईकवर फलंदाज ऋत्विक आहे. एक चौकार आला त्याच्या बॅटनं. निकलेश हा चेंडू चांगला आहे. स्ट्रोक देखील चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक आहे बुद्धार्थ. फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो देखील चांगला आहे मात्र 2 धावा कंप्लीट. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा मात्र षटक समाप्तीचा इशारा आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 26 धावा. 13ची सरासरी गाठत आहे. चांगली भागीदारी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळत आहे. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. पाणी स्ट्रॅटेजिंग टाइम जो आहे घेतला जात आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी इथे घेतला जात आहे. तर पाणी पाहूया मैदानाच्या आतमध्ये जाते किती धावा येतील इथून येणं हेच का सांगण्याकरिता पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलाय की 2 षटकार येणं गरजेचं आहे. चिंबीपाडा आणि छोटा 11 मापोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. आपण आला असाल तर संपर्क साधायचा आहे. मापोलीतून फारसा लांब नाही आहे आणि त्याच्या अगेन्स्ट चिंबीपाडा टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्ट करायचे आपण. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. ट्रम्पकाट कोंबडपाड्याचा एक चांगला गोलंदाज आहे बुद्धात आणि सध्या आपण पाहतोय मिठपाडा टीम संघामध्ये खेळताना चांगला व्हेरिएशन आहे. पेस आहे. एक्स्ट्रा बाउन्स आहे या गोलंदाजाकडे. आयुष्यात भरपूर पुढे प्रगती करू शकतो असा हा खेळाडू आहे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. अगदी चांगला वेग परिवर्तन केला होता गोलंदाज बुद्धार्थने. एक धाव आली आहे पंच बॅट न लागल्या. लेग बाय यस. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे. धाव संख्या 27 धावा 27 रन. चांगली गोलंदाजीला सुरुवात झाली आहे. स्लॉगवरचा हा षटक आहे. हाणामारीचा षटक आहे. बुद्धार्थ चांगला स्ट्रोक समोर खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव झाली आहे. हलकासा मिसफील्ड आणि 2 धावा देखील कंप्लीट करताना फलंदाज ऋत्विक चांगली फलंदाजी करत आहे. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मात्र येणारे 4 चेंडू जे आहेत ना प्रमोद दादा अपेक्षा करत असतील की 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 3 षटकाचा हा सामना. 29 धावा धावबलकावर. बिग हिट करायचं होतं. समोर खेळलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आहे तिथे. निकलेश चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव कंप्लीट. डायरेक्ट एक्स्टर्नल थ्रो फेकला होता निकलेशने. धाव संख्या 30 धावा. 3 चेंडू बाकी आहेत. चांगला आवाज दिला प्रमोद दादाने. 5 ते 6 धावा एक 30+ धावा बनवू शकतात. मात्र फलंदाज रत्नराज आहे ज्याने एक षटकार लगवलाय. 4 चेंडूमध्ये त्यांनी 9 धावा बनवल्यात. बुद्धार्थ गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. तेज तरार गोलंदाजी होत आहे. स्ट्रोक फसला गेलाय. गोलंदाज आहे तिथे. बुद्धार्थ कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. विकेट मिळतोय. तीस धावा. नवीन फलंदाज सम्राट मैदानाच्या आतमध्ये गेला.
2 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यानंतर मापोली टीमच्या कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल देण्यात आलेला आहे. आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. मापोली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत चिंबीपाडा टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. डाव्या बाजूला खूप चांगले थंडगार हवा येण्याकरिता सावली आहे, झाडं झुडपं आहेत, वृक्ष आहेत, तिथे चांगला वातावरण आहे थंडगार आणि बाजूलाच कोल्ड ड्रिंक्स आणि एन्जॉय करताना रावण ग्रुप गुरसीचे खेळाडू बुद्धार्थ. हा स्ट्रोक मात्र बॅटवर आला नाहीये. चेंडू चांगला टाकला गेला, वेगाने चेंडू टाकला गेला, डॉट चेंडू. लास्ट चेंडू आहे. षटकार जर आला नाही तर या धावा डिफेन्स करण्याकरिता तुम्हाला विकेटच घ्यावं लागतील. षटकार ठोकावाच लागेल या चेंडूवर. मात्र बुद्धार्थ ज्याने फक्त 4 धावा खर्च केला आतापर्यंत सोडून दिलाय. वेग फार होतं मात्र दिशाहीन चेंडू. लेग स्टंपच्या बाहेर एक्स्ट्रा धाव मिळाला या चेंडूवर. धावसंख्या धावफलकावर 31 धावा 31. इथून आता विचार करत असेल फलंदाज सम्राट की हा चेंडू आता रडारमध्ये घेणंच गरजेचं आहे. चिंबीपाडा टीमचे कॅप्टन इथे पोहोचले गेलेले आहेत. मापोली टीमचे कॅप्टन आपण अजूनही रिपोर्ट केले नाही. शेवटचा चेंडू आहे, लक्षात असू द्या. शेवटचा चेंडू अगदी ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता. परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला होता. पहा रोहित जाधवची कमाल आणि फलंदाज रन आउट. तर धावा टोटल झालेल्या आहेत 32 आणि 33 धावांचं आव्हान म्हणजे प्रति षटकामागे 11ची सरासरी गाठायची आहे मिठपाडा टीम संघाला. तर आपण एक छोटासा ब्रेक, त्या ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. क्या बात आहे. पहा मी मागच्या पहिल्या चेंडूपासून मी अनाउन्समेंट करत आहोत की दोन्ही टीमचे कॅप्टन मॅच समाप्तीच्या पहिला पाझेल इथे टॉस विन देण्यात आलेला आहे. मापोली टीमचे कॅप्टन थांबायचे आपण. चिंबीपाडा टीम संघाला टॉस विन दिलेला आहे ऑर्गनाइज कमिटीने. विजय चंदने आपण थोडासा निकलेश शेलार यांच्याशी संपर्क साधायचा आहे. विजय चंदने एखादी बाईक घ्या तिथून आपण या. विजय चंदने जास्त नाहीये, 33 धावा बनवायचे आहेत. 11ची सरासरी गाठायची आहे. कोणत्या प्रकारे धावा बनल्या जातील, सुपे गाव कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल पाहणं गरजेचं आहे. सनी सम्राट टीम मध्ये प्रमोद आपण पाहतोय. रत्नराज टीम मध्ये चांगले चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रत्नराज विदाउट टी शर्ट मध्ये फोटोग्राफ करताना आपण पाहतोय. दहा खेळाडू आहेत प्रमोद दादा, फोटो मध्ये आम्ही बघितलं. आज हर्षदचा समावेश आहे टीम मध्ये. प्रमोददादांचे चिरंजीव सन ऑफ प्रमोद भोईर हर्ष आजपासून डेब्यू केला आहे त्यांनी टेनिस क्रिकेट बॉल मध्ये. हर्ष फक्त डेब्यू नाही तर चांगला फिल्डिंग करायचं आहे, तुला लक्षात घ्यायचं आहे. चांगली फिल्डिंग ड्राईव्ह मारायची आहे. 11ची सरासरी गाठायची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली गेली आहे आणि अगदी मॅच कडक होईल नक्कीच. पुढच्या मॅचचं टॉस विन आपण चिंबीपाडा टीम संघाला दिलेला आहे. मात्र चिंबीपाडा संघाने देखील आपला निर्णय कळवलेला नाहीये. टॉस जिंकला आणि इथून सरळ आपल्या खेळाडूंपर्यंत पोहोचले. आपला निर्णय कळवायचा आहे आपण. चिंबीपाडा टीम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, काही हरकत नाहीये. मापोली टीम संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात. सलामीची जोडी निकलेश शेलार आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय विनीत भोईर.
मैदानामध्ये गेलेले आहेत. गोलंदाजी चांगली केली दोघांनी. आता फलंदाजी पाहूया कोणत्या प्रकारे करतील. आज निकलेशने 16 धावा खर्च केल्या. बुद्धार्थने फक्त 6 धावा 1 विकेट घेतला. विनीत भोईरने 10 धावा 1 विकेट घेतला. फिल्डिंग लावून घ्यायची. सुपे गावातून हा संघ इथे दाखल झालेला आहे. MB स्पोर्ट आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय एक मजबूत संघ मिटपाडा टीम. सामन्याला होतोय सुरुवात. रत्नराज फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. रत्नराज याच्याकडे भरपूर चांगला टॅलेंट आहे. चांगली फलंदाजी देखील त्यांनी केली. एक षटकार ठोकला होता. आता गोलंदाजी चांगली करायची. पॉवर प्लेचं षटक फार महत्वाचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा थांबवेल याच्यावर आता लक्ष असेल सर्वांचं. पॅनल्टी जी आहे ऍड केली जाईल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, कारण की ड्रेसिंग देखील कंपल्सरी नाहीये. अगोदरच खेळाडूंची कमतरता आहे. 12 मॅन देखील नाहीये. स्ट्राईकवर फलंदाज निकलेश शेलार आहे. नो स्ट्राईकला आपण पाहतोय विनीत भोईर आणि रत्नराज गोलंदाज सज्ज होत आहे. हर्षचं डेब्यू झालंय क्रिकेटमध्ये. पदार्पण केलेलं आहे टेनिस क्रिकेट बॉल मध्ये. हर्षने पहिला चेंडू रत्नराजचं. पहिला चेंडू अगदी ऑफ स्टंपवर आपण पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून स्वेर चेंडू. इम्पॅक्ट स्टंप बघितला जी वाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेरून चेंडू गेला होता. चांगला निर्णय घेतला तिथं यतीन पाटील सरांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावपलकावर लागली जाते. रत्नराज राईट आर्म ओव्हर द विकेटने समोरच्या दिशेने उडवलाय चेंडूला. निकलेश शेलारचा हा नॅचरल क्रिकेट खेळताना, नॅचरल गेम खेळताना आपण पाहतोय चेंडू सीमापार षटकार. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून खेळला हा स्ट्रोक. खाली क्षेत्रामध्ये खेळलाय. चेंडू जातोय सीमेच्या दिशेने. थांबणार नाहीये. मिती 4 धावा. कडक स्ट्रोक. संख्या 11 धावा 11. चांगली सुरुवात केली इथे फलंदाज निकलेशने. निकलेशच्या अगेन्स्ट रत्नराजने एक षटकार लगवला होता. मग त्याची भरपाई करताना इथे आपण पाहतोय, कारण की 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवलाय फलंदाज निकलेश शेलारने. 11 धावा धावपलकावर. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात झाली इथे. प्रति षटकामागे 11ची सरासरी गाठायची टीमला आणि ती सुरुवात पहिल्या अगदी 2 चेंडूवर मिळाली आहे. सिंगल डबलचा गेम आजपर्यंत बघितला नाही मी निकलेश शेलारचा. षटकार चौकारे नेहमी डील करत असतो हा खेळाडू. प्रत्येकी चेंडूला सीमेच्या बाहेर मारण्यामध्ये वातावरण आहे. मात्र इथे आता फसला गेलाय. छेल सुटली गेली आहे. गोलंदाज आता इथे काहीच करणार नाहीये. नोबलचा इशारा आलाय पंचाच्या माध्यमातून. कोणत्या प्रकारचा नोबल आहे पंच आपण सांगायचंय आम्हाला. पंचाच्या उजव्या बाजूला 3 खेळाडू होते. एक चांगला निर्णय घेतला पंचांनी. नो प्लस 1 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 13 धावा धावपलकावर. प्रमोद दादा यांच्या संघामध्ये आज काही खेळाडूंची अनुपस्थित तुम्हाला पाहायला मिळत आहे. चर्चा तर नक्कीच होईल. सुपेगाव टीम एक चांगली टीम आहे. मजबूत साईड आहे. मात्र आज खेळाडू वेळेवर पोहोचलेले नाही आहेत. जे पोहोचल्यात त्यांना खेळण्याची संधी मिळाली आहे. चांगला स्ट्रोक समोर केलाय. लॉंगनचा क्षेत्ररक्षक आहे. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता. सम्राट आहे बॅकअपला. चांगली फिल्डिंग. धावसंख्या धावपलकार आपण पाहतोय 14 धावा. समीकरण सोपं आहे. मात्र क्रिकेट आहे. एखादा विकेट जर आला सुपेगाव टीम संघासाठी तर मॅच बनवू शकतो इथे. रत्नराजला तोच प्रयत्न करावा लागेल. धावा अगोदरच 14 धावा खर्च झाल्यात पहिल्या 3 चेंडूंवर. तर इथे कमबॅक करणं गरजेचं आहे गोलंदाजाला.
राऊंड विकेटने गोलंदाज रत्नराज समोर तगडा फलंदाज आहे. गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न होता मात्र डॉट चेंडू. कमबॅक पाहायला मिळतंय रत्नराजचं. 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. आपण पाहताय तर मित्रांनो, जय बजरंगा सोनटक्के आयोजित ज्ञानबाई यांच्या आठवणीला उजाला देण्याचं काम केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या नावाची स्पर्धा कालपासून सुरू झाली आहे. अजून एक चांगला चेंडू डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. तेहतीस धावा बनवायचे आहेत. प्रति षटकामागे 11ची सरासरी गाठायची आहे. पहिल्या षटकामध्ये आल्यात धावा 14. शेवटचा चेंडू या षटकातील. राऊंड विकेटने रत्नराज विकेट करण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटवर आला नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे सम्राट. फिल्डिंग चांगली केली आहे सम्राटने. फक्त आणि फक्त एकच धाव मिळाले. षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर. अगदी पहिल्या 2 चेंडूमध्ये धावा ज्या आल्या होत्या त्या म्हणजेच 13 धावा आल्या होत्या. आता शेवटच्या 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आलेल्या आहेत. हा क्रिकेट आहे. धाव संख्या 15 धावा धावफलकावर. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची सुपेगाव टीम संघाने. जास्त टीम मीटिंग करू नका. विचार करत बसू नका. आपण डिफेन्स करू शकता. आपण चांगली गोलंदाजी करायची आहे. दुसरा सेकंड गोलंदाज कोण असेल पाहणं गरजेचं आहे. पॅनल्टी ऍट आम्ही इथे करत आहोत. हे फार महत्वाचं आहे. 2 धावाची पॅनल्टी. धाव संख्या आता धाव फलकावर 17 धावा 17. अगोदर लेट आले त्यानंतर ड्रेसिंग कंपल्सरी नाहीये. त्याची पॅनल्टी देखील लागली जाते. लेट आले तर आपण टॉस विन दिला होता मिटपाडा टीम संघाला. त्याचा फायदा बेनिफिट मिळाला. त्याने थांबवलं. 32च्या घरामध्ये 33 धावांचा टार्गेट घेऊन आता चेस करते टीम मैदानामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावर. विनीत फक्त 1 चेंडू खेळलाय. 1 धाव बनवली आहे. तो नो स्ट्राईक क्षेत्रामध्ये थोडं सराव करतोय. कदाचित त्याला पुढचा चेंडू खेळायला मिळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. पहिला चेंडू पहा. इथे भीमर चेंडू टाकला गेलाय. स्क्वेअर लेग पंचाच्या माध्यमातून इशारा येतोय की हा चेंडू नो बॉल आहे आणि ते चेंडू सीमा पार. 1-2 का 4. नो +4. 5 धावा मिळाल्या या चेंडूवर. तो गाजा वाजा आमचा राजा भलं घरी गावात होतो गा. धावा 22 धावा धावफलकावर. फ्रीजचा चेंडू हवं तसं बॅटवर आला नाहीये. क्षेत्ररक्षक हार्श वेगाने आला चेंडूपर्यंत. मात्र हार्श पोहोचण्या अगोदर क्षेत्ररक्षक पोहोचले तिथे. नक्की काय चाललंय मैदानामध्ये. असं वाटतं की कोणत्या यात्रेमध्ये आलाय निकलेश. धाव संख्या 23 धावा. 10 धावांची आवश्यकता आहे अजूनही. मला वाटत नाही आता निकलेशला स्ट्राईक मिळेल. विनीत याच्याकडे आली स्ट्राईक. कडक पंच खेळायचा होता मात्र चेंडू बॅटवर आला नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. धाव संख्या 24 धावा धावफलकावर. 9 धावांची आवश्यकता आहे. यानंतर चिंबीपाडा टीम संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. लक्षात असू द्या. ऋत्विक जोरदार अवधीचा अपील आणि फलंदाज बाद. विनीत भोईर बॅक टू डग आउट. विकेट मिळाला इथे गोलंदाजाला. मध्ये गेलाय. आता 2 बंधू तुम्हाला किलबट्टर पाहायला मिळतील. निकलेश शेलार आणि निमेश शेलार. बडे मिया
सुभान आला, छोटे मिया दोघांची जोडी खेळपट्टीवर नेहमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील बघितलं आपण. भरपूर दोन्ही बंधू एकत्र खेळताना आपण बघितल्यात. अनफिट असताना देखील क्रिकेट खेळताना निमेष तुम्हाला पाहायला मिळत आहे. मात्र स्ट्रोक चांगला आहे, फिल्डिंग देखील चांगली आहे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 25 धावा धावफलकावर 25. 8 धावांची आवश्यकता आहे. बुद्धातला बॅटिंग मिळेल. हसतोय म्हणजेच पाहूया. मात्र फिनिशर आहे खेळपट्टीवर. षटकार मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. ऋत्विक पुन्हा एकदा बॅटची एज घेतीये. हर्ष मागे राहिला आणि चेंडू पुढे निघून गेला. मात्र चेंडूच्या संगत नसता गेला ना बाहेर. हलकं वजन. तर इथे षटक समाप्त झालेला आहे. आता 4 धावा डिफेन्स करायचे 6 चेंडूमध्ये. कोण असेल गोलंदाज? स्वतः हातामध्ये चेंडू घेतोय. आपण पाहतोय प्रमोदला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मॅच आहे अजूनही. 4 धावा पार आहेत 6 चेंडूमध्ये. तुम्ही करू शकता. तुम्हाला करायचं आहे, टीमला जिंकवायचं आहे, तर तुम्हाला ही गोलंदाजी चांगली करायची आहे. फलंदाज आपण पाहतोय निमेश ज्याने एक चेंडू खेळला, एक सिंगल धाव बनवली आहे. पहिला चेंडू अगदी त्याचा मिडल झालाय, म्हणजे त्याला देखील 6 चेंडूमध्ये या 4 धावा बनवायच्या आहेत. प्रमोद भोईर गोलंदाज करेल का काही जादुहीन गोलंदाजी? एक नया रिकॉर्ड क्या हम देखने जा रहे हैं आज के दिन का? कर पाएंगे? आप में टैलेंट होना जरूरी है. आपको अच्छी गेंदबाजी करनी जरूरी है. सुरुवातच अशी केली आहे की डायरेक्ट खेळपट्टीच्या बाहेर. थोडेसे अनफिट जाणवत आहेत ते. सम्राट होता तुमच्याकडे भाऊ. 3 धावा आता बाकी आहेत विजय करता. नाही आता टाकला खेळपट्टीवर तर त्याच्या बॅटवर देखील आला तो. डॉट करायचे तुम्हाला, चेंडू डॉट करायचे. 5 चेंडू आता टाकायचे आहेत आणि 2 धावा थांबवायचे आहेत. दोन धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक मिळाली पुन्हा एकदा निकलेशला. 4 चेंडू डॉट झाले तो आणि आता मॅच इथे फिनिश करण्यासारखा हा स्ट्रोक आहे. मात्र त्याचं मूड नाही आहे दुसरा धाव घेण्याचं. त्यांनी सांगितलंय की मेरे बड़े भाई है वो करेंगे मैच फिनिश. एक धाव बाकी आहे. चेंडू बाकी 4. यानंतर चिंबीपाडा टीम संघाने आपला क्षेत्ररक्षण लावायचंय. अगदी 1 पाऊल दूर आहे विजयापासून मिटपाडा टीम. ओ हा चेंडू चांगला आहे आणि फलंदाज बाद. मागे खेचतो क्रिकेटमध्ये, लक्षात घ्या. फक्त 1 धाव पाहिजे आणि चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 3 चेंडू.
तीन चेंडूमध्ये एक धाव पाहिजे. भाव्या बुद्धार्थने सांगितलं की कॉमेंट्री बॉक्सवर मी षटकार ठोकणार आहे. प्रमोद ओ मोये मोये डॉट चेंडू. 2 चेंडू 1 धाव. मॅच बनली आहे. अजून एक डॉट चेंडू टाकायचा आहे. अजून एक चेंडू डॉट टाकायचा आहे. मॅच रंगतदार होईल. प्रमोद ओ चांगला स्ट्रोक. मॅच फिनिश. मॅच फिनिश केली. त्या झेलची संधी होती. पहा मॅच होती कुठे आणि आणली कुठे. याला म्हणतात अनुभवी क्रिकेटर, ज्याने आपलं क्रिकेट गाजवलं. प्रमोद दादाने आज वय जरी 40 गाठली आहे, मात्र क्रिकेट तोच आहे. नसा नसामध्ये क्रिकेट आहे दाखवत असताना मॅच जिंकली आहे. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. खेळाडूचं नाव आहे निकलेश. इज अ मॅन ऑफ द मॅच. निकलेश ठरला मॅन ऑफ द मॅच. पॉवरफुल दावेदार 2 होते. बुद्धार्थने देखील चांगली गोलंदाजी केली. 6 धावा खर्च केले. 1 विकेट घेतला. मात्र निकलेशने देखील चांगली फलंदाजी केली. 1 षटकार 3 चौकार त्याचे पाहायला मिळाले. दावेदार 2 आहेत. तर आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आपण निकलेश शेलारला देणार आहोत मॅन ऑफ द मॅच.